नमस्कार. प्रादेशिक पक्षांचे भवितव्य. मित्रांनो, येऊ घातलेल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं काय होईल याची प्रसारमाध्यमात, पत्रकारांमध्ये, राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली. ती चर्चा अशी की पूर्वी जे महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष होते ते आज फारसे कुठे दिसत नाही. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आंबेडकरवादी पक्ष. हा आंबेडकरवादी पक्ष नंतर अनेक पक्षात गेला आणि त्यांचे अक्षरशः तुकडे झाले आणि त्याच्यामधला फक्त वंचित हा पक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज बऱ्यापैकी महाराष्ट्रात नावारूपाला आणला. पण त्याची बी एक दोन आमदाराच्या वरती फारसे कोणी नसते. आणि रामदास आठवले यांचा पक्ष हा एक खामी तंबू आहे. ते त्यांचं मंत्रिपद सांभाळण्यापुरतंच त्या पक्षाचं अस्तित्व आहे, बाकी काही नाही. समाजवादी हा पक्ष एकेकाळी खूप गाजलेला पक्ष, पण आज त्याचे नाव नाही. शेकाप हा जास्त करून कोकणात मोठ्या प्रमाणात जनाधार राखून असलेला पक्ष, पण आजही त्याची अवस्था फारशी चांगली नाही. म्हणजे तो संपल्यात जमा आहे. शेतकरी संघटनाचे फारसं कुठे नाव नाही. त्याचेही 2-3 शकलं झाली आणि एक एक शकलं एक एक पुढारी घेऊन बसला आणि तो आमदार किंवा खासदारकी लढवत असतो. आता हे झाले जुने पक्ष. आता जे नवीन पक्ष आहेत, म्हणजे 10-20 वर्षापूर्वी ज्या पक्षाची स्थापना झाली, जे पक्ष महाराष्ट्रात बऱ्यापैकी नाव राखून आहे, त्याच्यात मनसे, वंचित, प्रहार हे 3 पक्ष महाराष्ट्राला बऱ्यापैकी परिचित आहे. मनसेला एकदा सुरुवातीला स्थापनेनंतर 13 आमदार महाराष्ट्रात मिळाले होते. त्यानंतर त्यांची पाठी फारशी भरली नाही आणि ती 1 किंवा 2 जागेच्या वरती सरकली नाही. आता परत त्यांनी स्वबळावर लढवण्याचा मानस केला आणि त्यांचे डोकं उभी राहिले. तसंच वंचित बी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर निवडणुका घेतो, पण त्याची 1-2 माणसं निवडून येतात, पण त्याच्याकडे चांगल्यापैकी मतदार आहे, पण त्याचा फायदा त्यांना घेता येत नाही. तसंच प्रहार हा बच्चू कडू यांचा एक छोटा पक्ष, पण ह्यावेळेस त्यांनी 1-2 बाकीच्या आघाड्यांची युती करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमेदवार उभं करायची तयारी केली. आता ह्या 3 पक्षांचं 2024च्या विधानसभेनंतर खरं तर यांची परीक्षा होईल आणि यांचं अस्तित्व टिकेल का नाही टिकेल याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता त्यानंतरचे मोठे पक्ष, जे मोठ्या पक्षातून फुटून निघाले पण त्यांचाही अस्तित्वाचा प्रश्न आहे, ते म्हणजे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी, अजितदादा यांचाही राष्ट्रवादी, त्याच्यानंतर उबाटा हा ठाकरे उद्धवजींचा आणि शिंदे सेना हे राष्ट्रवादी मुख्यमंत्री शिंदेंचा पक्ष. आता हे आज तरी हे दिसायला मोठे पक्ष आहेत. जरी यांची फाटाफूट झाली तरी एक एक भागामध्ये यांना बऱ्यापैकी यांची ओळख आहे आणि यांचा मतदाता आहे आणि यांच्याकडे आज 30-30, 40-40 आमदार आहेत. कारण महाराष्ट्रात BJP आणि काँग्रेस हेच राष्ट्रीय पक्ष असून बाकीचे हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. तर ह्या प्रादेशिक पक्षांचं निवडणुकीनंतर काय होईल हाही विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो. जर उबाटाने बऱ्यापैकी उभारी धरली तर ठीक, नाहीतर उबाटाचं काही खरं नाही अशात बऱ्याच प्रमाणात बोललं जाते. कारण उबाटाकडे आता स्वतःचा मतदाता, पक्षाचा कार्यकर्ता फारसा राहिला नाही. कारण त्यांनी ज्यानंतर काँग्रेसची युती केली आणि सत्ता मिळवली, त्यामुळे त्यांच्याकडे जो कट्टर शिवसैनिक होता तो आज तरी बाजूला झालेला दिसतो. आणि मग कारण उद्धव ठाकरे यांनी नेहमी अस्मिताचं राजकारण केलं, विकासाचं राजकारण त्यांनी केलं नाही. त्यांचे 2च मुद्दे, मराठी माणसांचे अस्तित्व, अस्मिता आणि हिंदुत्ववादी विचारधारा. पण
आज काँग्रेसकडे गेल्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारा त्यांची मागे पडली, त्यांचा पाया बराच ठिसूळ झाला. त्याचप्रमाणे मराठी माणूस ही भूमिकाही त्यांना आता काँग्रेस शरद पवारच्या राष्ट्रवादीबरोबर असताना फारशी घेता येणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे फारसे मुद्दे राहिलेले नाहीत. त्यानंतर मुळात हे जे पक्ष आहे त्यांचं नक्की काय होणार हे विधानसभेनंतर कळेल. पण काँग्रेस जसा तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या ही भूमिका घेतो आणि सगळ्यांना सांभाळायचं काम करतो, तर भाजपवर असा आरोप आहे की भाजप हा प्रादेशिक पक्षांना संपवायचं काम करतो. कारण भाजप आणि संघाची भूमिका अशी आहे की त्यांना एक राष्ट्र आणि एक देश अशा पद्धतीने, त्यांना एक पक्ष अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यांना प्रादेशिक पक्ष, त्यांची अस्मिता, यांचं राजकारण त्यांना नको आहे, अशी एकंदरीत चर्चा आहे. आणि मुळातच महाराष्ट्रातील मतदार हा मराठी कमी व भारतीय जास्त आहे. म्हणजे तो देशाचा विचार करतो, तो मराठी भाषा, मराठी राज्य आणि इथला इतिहास याची अस्मिता फारशी बाळगत नाही. कारण जेव्हाही मतदान होतं त्यावेळेस आजपर्यंत कुठल्याही मराठी पक्षाने, महाराष्ट्रात उदयास आलेल्या मराठी माणसाच्या पक्षाने एक हाती सत्ता कधीही घेतली नाही. जी गोष्ट तामिळनाडूमध्ये झाली, जी गोष्ट पश्चिम बंगालमध्ये झाली, त्या एक एक नेत्याने पूर्ण बहुमत घेऊन सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. एवढे ताकदवान आणि कट्टर भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी हा शिवसेना पक्ष उभा केला, त्यांच्या काळात सुद्धा स्वतःच्या ताकदीने तेही बहुमताने मुख्यमंत्री करू शकले नाही. तेच पवार साहेबांचं झालं. भारतभर पवार साहेबांचं एक नाव आहे आणि एक प्रबल राजकीय नेता असं म्हणून त्यांची प्रतिमा असूनही त्यांनाही स्वतःच्या ताकदीने 100-150 जागा घेता आल्या नाही. त्या फक्त पूर्वी काँग्रेसच्या ह्या राष्ट्रीय पक्षाने आणि BJPने राज्यामध्ये घेतल्या आणि स्वतःच्या ताकदीने मुख्यमंत्री उभा केला. ते ह्या प्रादेशिक पक्षानं झालं नाही. तेव्हा ठाकरे, अजित पवार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि मनसे यांचं गणित बिघडतं का उलगडतं याचा खुलासा मित्रांनो आपल्याला ह्या येत्या निवडणुकीनंतर होईल. आणि कुठल्या पक्षाचं काय गणित, काय वजाबाकी होते हेही कळेल. नमस्कार.